अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे। धारणी मुख्यालयापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या उतावली गावात बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करीत आहे। धारणी ते परतवाडा मार्गावर वसलेलं उतावली गाव गेल्या 2 दिवसांपासून इथले स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांना रोज सायंकाळच्या सुमारास आणि रात्री मुख्य रस्त्यावर बिबट्या दिसतोय। यामुळे शेतकरी, प्रवासी आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं सावट पसरलं आहे। बिबट्याच्या सततच्या दर्शनामुळे शेतीकाम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। शेतात जाणं गरजेचं असलं तरी बिबट्याच्या धास्तीने शेतकरी धास्तावले आहेत। वन विभागाची टीम बिबट्याच्या शोधात असली तरी अजूनपर्यंत बिबट्याच्या हालचालीबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही। मात्र गावातील काही नागरिकांनी बिबट्याचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केले आहेत, जे आता परिसरात चांगलेच व्हायरल झाले आहेत। वन विभागाने यावर तातडीने लक्ष देऊन बिबट्याला पकडण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत। पण सध्या उतावली या परिसरात आहोत। 2 दिवसापासून उतावली या परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार असल्याची माहिती मिळत आहे। काही स्थानिक नागरिकांनी बिबट्याचे फोटो व व्हिडिओ सुद्धा काढलेले आहे आणि ते सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे। त्या अनुषंगाने आज आपण उतावली या गावात आलेलो आहोत। स्थानिक शेतकऱ्यांकडून आपण हकीकत जाणून घेऊ। दीदी, अपना गांव कौन सा है? उतावली। और यहाँ पर अभी हम लोग जो सुने कि रात में बिबट्या दिख रहा, ये बात सही है? हाँ। आपने देखी बिबट्या? हाँ। अच्छा, अभी आप ये कितनी रहती है? हाँ। अच्छा, कितना बड़ा है? मतलब बड़ा ही होगा, दूर से देखो। अच्छा, दूर से देखिए। अभी मैं जैसा पूरे गांव में एक चर्चा चालू हुई थी, इधर बिबट्या निकला, रात में भी दिख रहा। हाँ। तो आप लोग जैसा खेत में रहते, हाँ। आपने देखे? मैं तो नहीं देखा बेटा। इन्होंने देखे? आपकी बहू है कि बेटी है? वो है। अच्छा, इन्होंने देखे। हाँ। आप रात में यही रहते? हाँ, हम यही रहते। कोई फॉरेस्ट वाले आए थे? हाँ, कल आया था। आए थे फॉरेस्ट वाले? हाँ। अच्छा। धारणी ते परतवाडा या मार्गावर उतावली गावात नजीक आहो। रात्री जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे बिबट्याचा, ते हेच ठिकाण आहे। या ठिकाणावरून या रोडवर बिबट काही स्थानिक नागरिकांना दिसला व त्यांनी बिबट्याला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केले। सध्या वन विभागाची संपूर्ण टीम गस्तीवर आहे व बिबट्याचा शोध घेत आहे। या घटनेमुळे वन विभागासमोरील आव्हान वाढलं आहे, तर बिबट्याला सुरक्षितपणे पकडून त्याला योग्य अधिवासात सोडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तोपर्यंत नागरिकांनी सतर्क राहावे आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना, विशेषतः शेतात जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी। आम्ही या घटनेवर लक्ष देत आहोत आणि तुम्हाला याबद्दलची पुढील माहिती लवकरच देत राहू। तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज।